छोटंसं गाव पण इतिहास मात्र सिंहासारखा गर्जणारा हे आहे औंढा तालुक्यातील शेंदूर शेनाई गाव। याच भूमीत उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर अष्टप्रधानातील बळवंतराव देवकते यांचा ऐतिहासिक किल्ला। मावळ्यांचा अभिमान या दगडांमध्ये अजूनही ऐकू येते। तर आपण जो किल्ला बघत आहोत तर त्या किल्ल्याची मुख्यतः वतनदारी ही देवकते देशमुख घराणे यांच्याकडे होती आणि या किल्ल्याचा वापर शिवाजी महाराजांच्या काळात फक्त व्यापार आणि कर गोळा करण्यासाठी होता। जसं की या किल्ल्याचे वतनदार बळवंतराव देवकते देशमुख यांना आधी विजापूरच्या घराण्यामध्ये जहागिरी होती, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली तेव्हा त्यांनी विजापूरच्या घराण्याची जहागिरी सोडून आपले जे पण कार्य आहे ते सर्व शिवाजी महाराजांना समर्पित केले व कालांतराने हा किल्ला मुघलांच्या हातातून काबीज करून छत्रपती शिवाजी महाराजांना सुपूर्द केला व त्यानंतर सरदारकी व सरंजामशाही सुद्धा दिली व जे शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते त्यामध्ये बळवंतराव देवकते देशमुख यांच्या घराण्यांना चौथे स्थान होते। जे बळवंतराव देवकते देशमुख आहेत त्यांचे जे पुढचे वंशज आहेत तर आजही आपल्याला त्या गावामध्ये स्थायिक असताना दिसतात व आजही ते पारंपरिकरित्या शेती वगैरे करून आपलं उदरनिर्वाह करतात। तुम्हाला माहिती आहे का, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात एक असा ऐतिहासिक वारसा आहे जो आजही काळाच्या पडद्याआड हरवत चाललाय। हे आहे शेंदूरसेना गावातील भव्य ऐतिहासिक प्रवेशद्वार। एकेकाळी या गडाचा परिसर इतिहासाच्या वैभवाने गाजत होता। असे म्हणतात, यादवकालीन वास्तुकलेची झलक या गडाच्या प्रत्येक दगडात दिसून येते। या भव्य दरवाजातून आत प्रवेश केला की जुन्या काळातील शौर्य, संस्कृती आणि परंपरेचा आवाज आजही ऐकू येतो असे वाटते। पण दुर्दैवाने इतका मोठा ऐतिहासिक वारसा आज दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे। झाडाझुडपांनी वेढलेला हा गड संवर्धनाच्या प्रतीक्षेत शांतपणे उभा आहे। ना योग्य देखभाल, ना इतिहास जपण्याची पुरेशी व्यवस्था। स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमी अनेक वर्षांपासून या गडाच्या जतनाची मागणी करत आहेत, कारण हा फक्त दगडांचा ढिगारा नाही तर आपल्या इतिहासाची ओळख आहे, आपल्या पूर्वजांच्या वैभवाची साक्ष आहे। जर आज आपण हा वारसा जपला नाही तर उद्या पुढच्या पिढीला आपला इतिहास फक्त पुस्तकांतच पाहायला मिळेल। म्हणूनच इतिहास जपा, वारसा वाचवा आणि अशा दुर्लक्षित ठिकाणांना पुन्हा एकदा त्यांचा मान मिळवून द्या। इकडून तुम्हाला महादेवाचं मंदिर पण दिसेल जर का झाडं वगैरे काढले ना,